छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज महत्त्वाचा दिवस आहे, कारण उमेदवारी परत घ्यायचा आज शेवटचा दिवस आहे आणि आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे आहेत। हो, सर्वात मोठा प्रश्न तुमच्या पक्षापुढे आहे, कारण उत्सुक भरपूर होते, त्यांनी फॉर्मही भरलेत, परंतु आता त्यांना परत फॉर्म घ्यायला लावायचे। कठीण प्रश्न आहे, किती आहे तुमचे अपक्ष आहेत असे की ज्यांनी अपक्ष फॉर्म, तुमचे उमेदवार आहेत ज्यांनी अपक्ष फॉर्म भरला आहे? नाही, प्रश्न अजिबात कठीण नाही आहे। भारतीय जनता पार्टीच्या समोर हे एक मोठं आव्हान आधी उमेदवारी देण्यासाठीचं होतं, परंतु फॉर्म भरताना अनेकांनी विचारून भरलेले आहेत आणि कालपासून आपण पाहताय की आमच्या शहरामध्ये माननीय कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब असतील, कराड साहेब असतील, केनेकर साहेब असतील, राजू शिंदे असतील, शिरीष बोराळकर असतील, बसवराजजी मंगरुळे असतील, प्रवीण घुगे असतील, या सगळ्यांची एक आम्ही टीम बनवलेली आहे आणि ह्या सगळ्यांनी काल अशा ज्यांनी काही अपक्षांनी भरल्या त्यांच्या भेटी घेतल्या आणि काल रात्रीपर्यंतच आम्ही 60% जवळजवळ फॉर्म विड्रॉ करण्याचे अर्ज तयार झालेले आहेत। आत्ता सकाळपासूनही अनेकांच्या भेटी चालल्यात। काही जणांनी स्वतःहून सांगितलंय की मी काही फॉर्म ठेवणार नाही आहे, पण हे खूप चांगलं मिशन आमचं राहिलं आणि आज बहुतेक फॉर्म आमचे सगळे काढून घेतलेले असतील। जवळपास 70च्या आसपास अपक्ष आहेत भाजपचे, जे भाजप विचाराचे आहेत किंवा सक्रिय सदस्य पण आहेत। किती फॉर्म वापस घेतले, किती जणांनी घेतले परत फॉर्म? काल 45 फॉर्म, रात्रीपर्यंत 45 ते जवळजवळ 48 फॉर्म आपण काल मागे घेतलेले होते। आता एक 25-30 फॉर्म आत्ता बाकी आहेत, ते पण आज 3 वाजेच्या आत आत्ता होऊन जातील आणि सगळेजण पक्षाच्या कामामध्ये राहणार आहेत। जे फॉर्म परत घेणार नाहीत किंवा अपक्षच राहतील त्यांच्यावर पक्ष कारवाई करणार आहे का? हे बघा, एक आपला तो कुटुंबातला सदस्य असतो, त्याची इच्छा असते, त्याने आग्रह करणं इथपर्यंत असतं, रागवणं इथपर्यंत ठीक असतं, पण पक्षाने सांगितलं, सगळ्यांनी विनंती केली आणि तरीसुद्धा आपला फॉर्म ठेवणं हे काही पक्षाच्या हिताचं नाही, हे विरोधकांना मदत करण्यासारखं असतं। त्याच्यामुळे असं न ऐकणाऱ्यांवर कारवाई पक्ष अगदी ताबडतोब करेल, पण मला असं वाटतं की अशी वेळ येणार नाही। माझे कार्यकर्ते समजूतदार आहेत। हे झालं अपक्षांचा विषय, परंतु काही तुमचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी इतर पक्षात जाऊन उमेदवारी घेतलेली आहे, त्यांचं काय करणार आहेत? त्यांनाही कालपासून आम्ही त्यांच्याही संपर्कात आहोत। त्यातल्या अनेकांना वाईटही वाटतंय की बा हे दुसरीकडे जाऊन आपण असं हे 15 दिवसात करू शकू का, याची त्यांनाही खात्री नाही आहे। त्यातल्या बऱ्याच जणांनी म्हटलेलं आहे की नाही, आता मी भरला आहेत पण मी परत घ्यायला आज सकाळी सांगतो। तर असे एक 5-6 जण, म्हणजे जवळजवळ शिंदे सेनेमध्येच आमचे 18 जण आहेत, राष्ट्रवादीमध्ये आहेत, उभाटामध्ये आहेत। तर या सगळ्यांना असंही झालंय की आत्ता आपण करून तर बसलोय आणि काय करायचं, पण यातली बरीच मंडळी मागे घेतील। आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत। आज 3 वाजेपर्यंतची वेळ आहे आणि आमची टीम, मी म्हणालो तशी, सगळेजण एकदम फील्डवर चांगलं काम करतात। परंतु त्यांनी तिकडून उमेदवारी घेतल्यामुळे त्यांच्याकडे सिम्बॉल आहे त्या पक्षाचा, शक्य होईल का त्यांना परत उमेदवारी घेणं, परत फॉर्म काढणं किंवा उमेदवारी परत घेणं? फॉर्म परत घेणं किंवा पाठिंबा जाहीर करणं अशा गोष्टी करतील, पण त्यांच्या एकूणच भाजप संस्कृतीत राहिलेले हे सगळे कार्यकर्ते आहेत, हे भाजपचा विचार सोडून दुसरीकडे जाणार नाहीत। नक्कीच होते भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे आणि भाजपच्या ज्या सक्रिय सदस्य भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे फॉर्म भरले, जवळपास 60%च्या वर त्यांनी फॉर्म विड्रॉल केल्याचं किशोर शितोळे यांनी सांगितले। आणि जे इतर पक्षात जाऊन, जे की भाजपचे लोक आहेत, त्यांनी इतर पक्षात जाऊन त्यांच्या सिम्बॉलवर फॉर्म भरलेले आहेत, त्यांनासुद्धा बनवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे किंवा त्यांचा पाठिंबा भाजपच्या उमेदवाराला घेतला जाऊ शकतो, असं किशोर शितोळे यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।